मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी एक आनंददायी बातमी आहे ती म्हणजे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेश मूर्तींचं समुद्रामध्ये विसर्जन करता येणार आहे। मात्र अट अशी आहे ती म्हणजे 6 फुटांवरील गणेशोत्सव मूर्ती म्हणजे गणपतीच्या मूर्तीचं समुद्रामध्ये विसर्जन करता येणार आहे। या संदर्भातली सुनावणी आज न्यायालयात पार पडली आणि या सुनावणी दरम्यान न्यायालयानं 6 फुटांवरील उंचीच्या गणेश मूर्तीला समुद्रामध्ये विसर्जन करण्याबाबत परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर गणेश उत्सवावरती संकट होतं ते म्हणजे पीओपीचं होतं। मात्र पीओपी वरील बंदी उठवल्यानंतर कार्यशाळांमध्ये मोठमोठे गणपती बाप्पा जे ते साकारण्यास मूर्तिकारांनी सुरुवात केली। त्यानंतर प्रश्न होता तो म्हणजे गणपती बाप्पांची जरी मूर्ती उंच मूर्ती साकारली जात असली तरी त्यांचं विसर्जन नेमकं कसं होणार असा प्रश्न गणेश मंडळांपुढे उभा टाकला होता। मात्र आजच्या न्यायालयातील सुनावणीनंतर गणेश मंडळांना मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। त्यानुसार न्यायालयानं 6 फुटांवरील उंच गणेश मूर्तींचं समुद्रामध्ये विसर्जन करण्यास परवानगी दिलेली आहे। या संदर्भामध्ये बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीगावकर यांनी अधिकची माहिती दिली आहे। ते नेमकं काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी ॲडव्होकेट नरेश दहीगावकर, अध्यक्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती। गेली 42 वर्ष समन्वय समिती मुंबईतील जवळजवळ 10,000 सार्वजनिक गणपती मंडळाचं प्रतिनिधित्व करत आहे। यंदाच्या वर्षी पीओपी मूर्ती संबंधात जे काही मुद्दा मान्य उच्च न्यायालयात प्रलंबित होता त्या संदर्भात 9 जून 2025 रोजी मान्य उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन त्या अन्वये पीओपी मूर्ती घडवण्यास व विक्रीस परवानगी दिली होती। मान्य उच्च न्यायालयाने आजच्या निर्णयानुसार 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या पीओपी गणेश मूर्तीचे विसर्जन समुद्रात व नैसर्गिक जलप्रवाहात करण्यास यंदाच्या वर्षापुरती परवानगी देण्याबाबत दिलेल्या आदेशाचे समन्वय समिती व तमाम गणेश मंडळ स्वागत करते आहे। विशेष म्हणजे आजचा जो दिलेला आदेश हा मार्च 2026 पर्यंतही राहील। त्यानंतर उच्च न्यायालय पुढील कारवाई असेल ती करेल। तर आपण पाहिलं की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रातील विसर्जनाला न्यायालयाची परवानगी मिळालेली आहे। महत्वाचं म्हणजे ही परवानगी केवळ यंदाच्या वर्षापुरता असणार आहे। निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहतोय मागील अनेक वर्षांपासून पीओपी बंदी असेल किंवा पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवरती समुद्रातील गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा मुद्दा असेल तो सातत्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मंडळांपुढे उभा टाकतो। मात्र यंदाच्या वर्षी जर पाहायला गेलं तर पीओपी वरील बंदी असेल किंवा गणेश मूर्तींचं समुद्रातील विसर्जन असेल या दोन्हीवरील बंदी होती ती उठवण्यात आलेली आहे। परवानगी जी ती मिळवण्यात आलेली आहे परवानगी। त्यामुळे आता मोठ्या जल्लोषामध्ये यंदा ही गणेशोत्सव मुंबईसह राज्यभरामध्ये साजरा होणार आहे। मात्र न्यायालयाचा जर एकंदरीत निर्णय पाहिला तर त्यानुसार जी परवानगी देण्यात आलेली आहे ती केवळ यंदाचा गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल आणि पुढील वर्षाचा जो माही गणेशोत्सव असेल या कालावधी पुरताच ही परवानगी राहणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर 5 फुटांवरील ज्या 5 फुटांपर्यंतच्या ज्या गणपती मूर्ती असणार आहेत त्यांचं मात्र विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे आणि ते बंधनकारक राहणार आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की यंदाचा गणेशोत्सव ज्या संकटाखाली होता ते संकट सद्यस्थितीत म्हणजे पाहायला गेलं तर यंदाच्या वर्षापुरता दूर झालेलं आहे। मात्र हे संकट कायमचं नेमकं कधी दूर होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।